भारताचा शोध भाग 10 प्रकरण 2. बगदादला पोचल्यावर लंडनमधील माझ्या प्रकाशकांना मी तार दिली. पुस्तकाची अर्पण पत्रिका कुणाच्या नावावर? कमला, जी आज नाही. कराची आली आणि लोकांच्या झुंडी, ओळखीचे चेहरे आले. शेवटी अलाहाबादला पोचून आम्ही तो अमोल करंडक घेऊन गंगेच्या धावत्या प्रवाहात शिरलो आणि कमलाची रक्षा त्या पवित्र गंगामाईच्या स्वाधीन केली. आमच्या कितीतरी पूर्वजांचे अवशेष तिने आतापर्यंत सागराकडे नेले असतील आणि कितीतरी जणांची अखेरची यात्रा तिच्या प्रवाहाच्या कडे खांद्यांवरून होईल. प्रकरण 3 शोध. भारताच्या भूतकाळाचे विहंगम दृश्य. विचार करीत करीत काम करता करता वर्षानुवर्षे खरा भारत म्हणजे काय ते समजून घेण्याचा व माझ्यावर भारताचा काय परिणाम झाला त्याची छाननी करण्याचा माझ्या मनाला एक छंद जडला होता. मी माझे बाळपण आठवले. त्यावेळेस मला काय वाटे, वाढत्या समजुतीबरोबर भारतासंबंधीचे कोणते अस्पष्ट विचार स्पष्ट आकार घेत होते. नवीन अनुभवांना, त्या आकारांना कसे वळण मिळत गेले ते सारे मी आठवू लागलो. प्राचीन इतिहासात पुराणातल्या कथा व अर्वाचीन वस्तुस्थिती यांचे विचित्र मिश्रण होत होते. सारखी ती बदलत चाललेली ती मूर्ती केव्हा केव्हा दूर मागे सरकली असे वाटे, पण ती दिसेनाशी कधीच झाली नाही. या मूर्तीचा मला अभिमान वाटे, तशी लाजही वाटे, कारण माझ्या अवतीभोवती धर्माच्या नावावर चाललेले खुळे आचार व निरुपयोगी झालेल्या धर्मसमजुती दिसत. त्यांची व विशेषतः आपल्या देशाच्या गुलामगिरीची व कंगाल स्थितीची शरम वाटे. मी वाढत चाललो व भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या आशेने चाललेल्या चळवळीत पडलो असताना भारताच्या विचाराचा मनाने ध्यास घेतला. ज्या भारताने मला पछाडले होते, जो भारत मला सारखे हाक मारित होता, त्या भारताचे स्वरूप काय? आमच्या हृदयातील काही खोल अस्पष्ट अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्माकडे मला ओढणारा हा हिंदुस्थान, हा भारत म्हणजे एकंदरीत काय? मला वाटते आरंभी तरी वैयक्तिक नि राष्ट्रीय स्वाभिमानामुळे दुसऱ्याची सत्ता झुगारून देऊन स्वेच्छेप्रमाणे स्वतंत्र जीवन जगण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्या इच्छेनेच मी प्रेरित झालो होतो. मानवी स्मृतीच्या आरंभा अगोदरच्या अंधुक कालापासून चाललेला अखंड भरगच्च इतिहास असलेला आपला हा देश आणि त्याचे हातपाय 6000 मैलांवरच्या एका लहानशा बेटावरील राजसत्तेने बांधून टाकावे व परक्या सत्तेने या देशावर आपली मन मानेल तशी सत्ता चालवावी, ही गोष्ट मला राक्षसी वाटे. आणि त्या सक्तीच्या प्रबंधाने जे अपार दारिद्र्य आले व जो अपार अधप्पात झाला, त्यामुळे तर ही गोष्ट अधिकच भयंकर नि सैतानी वाटे. मला काय किंवा इतरांना काय, स्वातंत्र्याच्या लढ्यात पडायला हे कारण पुरेसे होते. परंतु माझ्या मनात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे एवढ्याने समाधान होत नव्हते. हा हिंदुस्थान देश म्हणजे काय? भारतवर्ष म्हणजे काय? हे प्रत्यक्ष भौतिक स्वरूप तूर्त सोडून दिले, भौगोलिक स्वरूप बाजूला ठेवले, तर त्याशिवाय भारत म्हणजे नक्की काय? भूतकाळात भारत म्हणताच कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर येत असत? त्या काळात कशामुळे भारताला सामर्थ्य लाभले होते? ते सामर्थ्य त्याने कसे गमावले? ते सामर्थ्य आज संपूर्णपणे लुप्त झाले आहे का? फार विशाल संख्या भरेल इतके मनुष्य प्राणी या भारतात वस्ती करून जगत आहेत. या पलीकडे या भारतात आजकाल काही जिवंतपणा, काही तत्व आहे का? आजच्या जगात भारताचा उपयोग काय व कसा आहे? आजकाल जगापासून अलग राहता येणार नाही आणि ते इष्टही नाही. हा विचार माझ्या मनात जसजसा पक्का होत गेला तसतसे या प्रश्नाचे व्यापक आंतरराष्ट्रीय स्वरूप माझ्या समोर अधिक अधिक उभे राहत गेले. हिंदुस्थान नि जगातील इतर देश यांच्यामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सहकार्य, मनमोकळेपणा, एक विचाराने होत आहे असे भविष्यासंबंधीचे चित्र माझ्या मनात येत होते. परंतु भविष्य येण्याआधी आज हा वर्तमान आहे आणि या वर्तमान काळा पलीकडे त्याच्या पाठीमागे तो प्राचीन गुंतागुंतीचा दीर्घ इतिहास आहे. त्या भूतकाळातूनच आजचा वर्तमान काळ जन्माला आला आहे. म्हणूनच सारे समजून घेण्यासाठी मी भूतकाळाकडे वळलो. माझ्या रक्तात हिंदुस्थान आहे. भारतात असे कितीतरी होते की ज्याने माझ्या अंगावर आपोआप रोमांच उभे राहत. असे असूनही या भारताकडे एखाद्या परकीय टीकाकाराप्रमाणे मी बघत असे. आजच्या स्थितीबद्दल मला तिटकारा वाटे. भूतकाळातील पुष्कळ उर्वरित गोष्टींबद्दल मला घृणा वाटे.
भारताकडे मी पाहू लागलो तो थोडा पाश्चिमात्य दृष्टीने, व म्हणून असा एखादा पाश्चिमात्य मित्र भारताकडे पाहिल तशी माझी दृष्टी त्यावेळी होती. भारताचा सर्वसाधारण देखावा रूप बदलून टाकावे, त्याला अर्वाचीन वेश चढवावा म्हणून मी अधरी झालो होतो. तथापि माझ्या मनात संशय उभे राहत. भारताचे स्वरूप मला समजले तरी आहे का? भारताच्या भूतकालीन वारशातील बराचसा भाग त्याज्य म्हणून फेकून द्यायला मी तयार झालो होतो. परंतु या देशाचा आत्मा आम्हाला सापडला आहे का? जुन्यातले पुष्कळसे टाकून देण्याजोगे होते खरे, पण हिंदुस्थानाजवळ चैतन्यमय, शाश्वत, फार महत्वाचे असे काहीच जर नसते, तर हिंदुस्थान म्हणून जे काही वैशिष्ट्य खात्रीने होते व हिंदुस्थानने हजारो वर्षे जे सांस्कृतिक जीवन अखंड चालविले ते शक्य तरी होते का? असा हा फार महत्वाचा भाग कोणता? हिंदुस्थानच्या वायव्य कोपऱ्यात सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदारो येथे उंचवट्यावर मी उभा होतो. त्या प्राचीन शहरातील घरे, रस्ते माझ्या सभोवार होते. 5000 वर्षांपूर्वीची ती संस्कृती होती म्हणतात, आणि त्या काळीही संस्कृती विकास पावलेली अशी होती. प्राध्यापक चाइल्ड लिहितात, विशिष्ट परिस्थितीशी मानवी जीवनाचा परिपूर्ण मेळ कसा घालावा त्याचे संस्कृती, सिंधू नदीच्या खोऱ्यातील ही संस्कृती म्हणजे प्रतीक आहे. शेकडो वर्षांच्या धीमेपणाच्या अविरत प्रयत्नांनीच ही गोष्ट साधणे शक्य आहे, आणि ही संस्कृती टिकून आहे. तिचे विशिष्ट भारतीय स्वरूप स्वच्छ दिसून येते. अर्वाचीन भारतीय संस्कृतीचा पाया ही सिंधू नदीच्या तीरावरील संस्कृती आहे. आश्चर्य वाटते की एखादी संस्कृती एक उच्च विचार, आचार, व्यवहार पद्धती अव्याहतपणे 5-6 हजार वर्षे चालत आली, आणि तीही निर्जीव, स्थिर नव्हे तर सारखी बदलत वाढत असलेली. कारण हिंदुस्थानही सारखा बदल, सारखा उत्कर्ष हिंदुस्थानातही चालू होता. इराण, इजिप्त, ग्रीस, चीन, अरबस्तान, मध्य आशिया, भूमध्य समुद्राजवळचे प्रदेश या सर्वांशी हिंदुस्थानचा घनिष्ठ संबंध सतत येत होता. हिंदुस्थानवर त्यांचा आणि हिंदुस्थानचा त्यांच्यावर जरी परिणाम होत होता, तरी भारतीय संस्कृतीचा पाया अभंग होता. तो खचला नाही, वाहून गेला नाही. या सामर्थ्याचे रहस्य कशात होते? हे सामर्थ्य कुठून आले? मी भारताचा इतिहास वाचला व विपुल अशा प्राचीन साहित्यातील काही भाग वाचला, आणि हे सर्व वाङ्मय ज्यांनी निर्माण केले, हा सर्व इतिहास ज्यांनी घडवला, त्यांच्या विचारांचा जोरकसपणा, भाषेची स्पष्टोक्ती व बुद्धीचे वैभव यांचा माझ्यावर फार परिणाम झाला. प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवास वृत्ते लिहून ठेवली आहेत. त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला. तसेच इकडे आशियाच्या पूर्व बाजूला अंगकोर, बोरोबडर आणि अशा कितीतरी ठिकाणी भारताने प्राचीन काळी काय काय मिळविले, काय काय निर्मिले त्याचाही विचार माझ्या मनात आला. आमच्या वाङ्मयावर आणि विचारांवर ज्याचा अमाप परिणाम झालेला आहे, प्राचीन कथा, दंतकथा यांच्याशी ज्यांचा चिरसंबंध आला आहे, असा हिमालयही मी भटकून आलो. पर्वतांबद्दल आधीच मला फार प्रेम, आणि काश्मीरशी पुन्हा माझे जवळचे नाते, त्यामुळे हिमालयाचे मला फार आकर्षण वाटे. मला आजही तेथे उत्साह, शक्ती, सौंदर्य दिसत होतीच, परंतु आजच्या जीवनाबरोबरच प्राचीन युगातील स्मृती स्वरूप सौंदर्याचा साक्षात्कार तेथे मला होत होता. आणि या पर्वतातून वाहणाऱ्या या विशाल नद्यांमुळे माझे लक्ष तिकडे जाऊन आमच्या इतिहासातील कितीतरी विविध पर्वे माझ्या डोळ्यांसमोर आली. सिंधू नदी, जिच्यामुळे या देशाला आजचे हिंदुस्थान हे नाव मिळाले आहे, जिला ओलांडून हजारो जाती जमाती, मालाची ने-आण करणारे लमाण सैन्य हजारो वर्षे येत होते. पूर्वेकडची ती ब्रह्मपुत्रा, इतिहासाच्या मुख्य प्रवाहापासून जरा बाजूला असलेली, ईशान्येकडील पर्वतांना फोडून खोल दऱ्यातून वेगाने मार्ग काढीत खाली येणारी, आणि नंतर पर्वत आणि वृक्षाच्छादित मैदाने यांच्यामधून शांतपणे सर्वत्र पसरणारी ती यमुना, तिच्या भोवती कितीतरी कथा, रासक्रीडा, खोड्या, खेळ यांच्या अनेक गोष्टींचा गोफ विणला आहे. आणि सर्वांपेक्षा हिंदुस्थानची खरी ती नदी गंगा, भारताच्या हृदयाला तिने कायमचे बद्ध करून ठेवले आहे व भारताच्या हृदयावर तिची सत्ता चालत आली आहे.
भारताच्या इतिहासाच्या उशक कालापासून असंख्य लक्षावधी लोकांना गंगा तीरीचा ध्यास लागला आहे. गंगेची कथा म्हणजेच भारताचा इतिहास. उगमापासून सागर संगमापर्यंतची गंगेची कथा ऐकणे, प्राचीन काळापासून आतापर्यंतची कथा ऐकणे म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास ऐकणे आहे. नाना राज्ये, साम्राज्ये, त्यांचे उदय नि अस्त, मोठमोठी पुरे, पट्टणे, वैभवशाली नगरे, भारतीय ऋषींना व्यग्र करणारा आत्म्याचा शोध, मानवाची अनेक साहसे, जीवनाची विपुलता व सफलता, तसेच त्याग नि वैराग्य, चढ उतार, भरती ओहोटी, विकास ऱ्हास, जीवन मरण या सर्वांचा इतिहास गंगेच्या इतिहासाशी एकरूप झालेला आहे. शिलालेख, मंदिरे, स्तंभ वगैरे प्राचीन स्मृतिचिन्हे व प्राचीन शिल्पकला, चित्रकला यांचे अजिंठा, वेरूळ, घारापुरी लेणी यांच्यासारखे नमुने मी पाहिले. पुढील काळातील दिल्ली, आग्रा येथील रमणीय असे शिल्पकलांचे नमुने पाहिले. तेथील प्रसिद्ध दगड भारताच्या इतिहासातील स्वतःची कथा सांगत होता. माझ्या अलाहाबाद शहरात तसेच हरद्वार येथे मी मोठमोठ्या पर्वण्यांच्या वेळेस कुंभमेळ्यांसारख्या प्रसंगी जात असे, तेव्हा हजारो वर्षांपासून गंगेत स्नान करण्यासाठी पूर्वज येत. त्याप्रमाणे येणारे लाखो लोक, सर्व हिंदुस्थानातून ठिकठिकाणचे लोक आलेले दिसत. 1300 वर्षांपूर्वी चीनी व इतर प्रवाशांनी गंगा स्नानोत्सवांची ही वर्णने लिहून ठेवलेली मला आठवत. त्यावेळेसही हे कुंभमेळे फार पुरातन झालेले होते. केव्हापासून, कोणत्या अनादी कालापासून त्यांचा आरंभ झाला देव जाणे. असंख्य पिढ्यानपिढ्या या प्रसिद्ध नदीकडे आमच्या मनाची ओढ कशामुळे, असा प्रश्न मला सारखा पडे. माझे हे प्रवास, मी घेतलेली ही दर्शने आणि त्यांच्या पाठीमागे असलेली वाचनाची माझी पार्श्वभूमी यामुळे भारताच्या भूतकाळाकडे पाहण्याची मला विशिष्ट दृष्टी लाभली. नुसत्या बुद्धीने सारे समजून घेणे म्हणजे काही अंशी निरस, कोरडे. त्याच्या जोडीला आता भावनात्मक, रसग्रही दृष्टीही लाभली. त्यामुळे भारतासंबंधीच्या माझ्या मनोमय मूर्तीत हळूहळू एक प्रकारचा जिवंतपणा, यथार्थपणा येऊ लागला आणि माझ्या पूर्वजांची ही प्राचीन भूमी पुन्हा जिवंत माणसांनी गजबजलेली मला दिसू लागली. त्यांचे हास्य, त्यांचे अश्रू, त्यांचे प्रेम, त्यांचे क्लेश सारे मला प्रत्यक्ष दिसू लागले, ऐकू येऊ लागले. आणि या असंख्य जनतेत मला अशा व्यक्ती दिसल्या की ज्यांना हे जीवन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे समजले होते. ज्यांनी आपल्या परिणत प्रज्ञेतून अशी काही एक समाज व्यवस्था निर्माण केली की त्यामुळे संस्कृतीचे एक जिन्सी स्थितीरूप भारतात हजारो वर्षे टिकले. भूतकाळातील हजारो स्पष्ट चित्रे माझ्या मनोमंदिरात उभी राहू लागली. त्यांच्याशी संबंध अशा एखाद्या ठिकाणी जाताच ती सारी चित्रे पटकन माझ्या डोळ्यांसमोर येत. काशीजवळ सारनाथ येथे जाताच भगवान बुद्ध प्रत्यक्ष समोर उभे राहत. ते आपले पहिले प्रवचन देत आहेत असे वाटे व भगवान बुद्धांच्या त्या प्रवचनाच्या प्रत्यक्ष प्रतिध्वनी 2500 वर्षांच्या अंतरावरून ऐकू येत आहेत असे वाटे. सम्राट असूनही माणुसकीने कोणत्याही नृपसम्राटापेक्षा थोर अशा त्या अशोकाचा इतिहास, त्याचे स्तंभ, त्यांवरील शिलालेख त्यांच्या उदात्त भाषेत मला सांगत. आणि फत्तेपूर शिक्रीला जाताच साम्राज्याची क्षणभर विस्मृती पडून सर्व धर्मांच्या पंडितांशी चर्चा करणारा, मानवाच्या त्या सनातन शाश्वत प्रश्नाला उत्तर मिळवू पाहणारा, सदैव नवीन शिकण्याची जिज्ञासा असणारा अकबर डोळ्यासमोर येई. अशा रीतीने भारताच्या इतिहासाचा विविध विपुल असा भव्य चित्रपट हळूहळू माझ्या दृष्टीसमोर उलगडला गेला. ते जय पराजय, ते अभ्युदय, ते अधःपतन सारे डोळ्यांसमोरून चालले. 5000 वर्षांच्या इतिहासात किती स्वाऱ्या, किती उत्पात झाले, परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली याचे मला भान राहून राहून याचे विशेष वाटे. ही सांस्कृतिक परंपरा सर्व जनतेला व्यापून पुन्हा उभी आहे. जनतेच्या जीवनावर ती अपार परिणाम करीत आली आहे. खरोखरच ही अपूर्व वस्तू आहे. प्रत्यक्ष चीनमध्येच अशी अखंड परंपरा, असे सांस्कृतिक जीवन आपणास दिसून येते आणि या भव्य भूतकाळापासून पुढे पुढे आजचा अभागी हिंदुस्थान डोळ्यांसमोर येऊ लागला. ते प्राचीन वैभव, ती अखंड परंपरा, परंतु आज तो परतंत्र आहे, ब्रिटनच्या अंकित आहे.
ब्रिटनचे शेपूट बनलं आहे. तिकडे जगात महायुद्ध पेटले आहे. मानव जातीला सळो की पळो करीत आहेत. माणसाला पशु बनवित आहे. परंतु 5000 वर्षे डोळ्यांसमोर असल्यामुळे मला एक नवीन दृष्टी लाभली आहे आणि वर्तमान काळाचे आजचे ओझे जरा हलके वाटले. भारताच्या प्रदीर्घ इतिहासात ब्रिटिश सत्तेची ही 180 वर्षे म्हणजे थोड्या क्षणांचे किरकोळ दुःख. भारताला हरपलेले स्वत्व पुन्हा सापडेल. या ब्रिटिश प्रकरणातील शेवटचे पान आता लिहिले जात आहे. हे जगही आजच्या प्रलयातून तरेल आणि नवीन पायांवर नवरचना उभी राहील. भाग 10 समाप्त. भारताचा शोध